सावधान, आता MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गस्त घातली जाणार असून ड्रोन आता चोरांवर देखील नजर ठेवणार आहे। सोमवारी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते ड्रोनचं लोकार्पण करण्यात आलंय। वाळूज औद्योगिक परिसरातील वाढती लोकसंख्या, वाढती असंघटित गुन्हेगारी आणि चोरीचं प्रमाण पाहता आता पोलिसांनीही हायटेक गोष्टींचा वापर करायला सुरुवात केली आहे। गर्दीचं ठिकाण आणि उत्सवाचा मोसम लक्षात घेता अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे आता परिस्थितीवर करडी नजर ठेवणार आहे। शहर पोलीस दलामार्फत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय। औद्योगिक परिसरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे। पोलिसांच्या परिसरामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनाद्वारे गस्त घालून या परिसरात आतापर्यंत लक्ष ठेवण्याचं काम केलं जात होतं। त्यानंतर आता पोलिसांना मदतीला ड्रोन कॅमेरा आला असून सोमवारी ड्रोन कॅमेऱ्याचं लोकार्पण पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने केली जाणाऱ्या गस्तीचं प्रात्यक्षिक देखील करण्यात आलं। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे आणि त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। यावेळी उपायुक्त नितीन बगाटे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। हे जे स्टेट ऑफ द आर्ट ड्रोन आपल्याला स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि MIDC जी वाळूजची आहे ती याचा एरिया खूप मोठा आहे आणि निश्चितपणेच पोलिसांची संख्या इथे कमी असल्यामुळे आणि अशा ड्रोनचा आपल्याला ज्या MIDCतला एरिया आहे तिथे पेट्रोलिंग करण्यास मदत होईल आणि यामधून आपण स्ट्रीट क्राईम जो आहे जो प्रकार घडत आहेत त्याला आळा बसल्यास कुठल्या कुठे इथे मदत मिळणार आहे आम्हाला ड्रोनपासून। निश्चितपणे MIDC वाळूज परिसरात आम्ही इथे ग्राम सुरक्षा दलाच्या धर्तीवर इथे एक MIDC सुरक्षा दल स्थापन करणार आहोत। त्याच्यात आदेश तसे आम्ही इथल्या सिनियर PIंना दिलेले आहेत। तसेच हे जे 2 ड्रोन आपण इथे आणलेले आहेत त्या ड्रोनची कंटिन्युअस इथं पेट्रोलिंग राहील, जेणेकरून जे अंधार एरिया आहेत, थोडेसे गल्लीबोळ आहेत MIDCले जिथं अशा प्रकारचा स्ट्रीट क्राईम घडतोय त्याला इथं आळा बसेल।